कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा बाबा मी तुम्हाला गेले कित्येक दिवस पाहतोय। तुम्ही एकाच जागी एकाच पायावर उभे आहात, अन्नाचा एक कण घेत नाही आणि पाणी सुद्धा पित नाही। मला तुम्ही खूप मोठे साधू पुरुष वाटताय बाबा। माझ्यासोबत तुम्ही माझ्या घरी चला बाबा, माझा पाहुणचार स्वीकारायला, आणि मला आशीर्वाद द्या बाबा। तुमच्या आशीर्वादाने माझी भरभराट होईल। मला आशीर्वाद द्या बाबा। भरभराट? अरे, ज्या ऐहिक सुखापासून दूर जाण्यासाठी प्रत्येक संन्यासी प्रयत्न करतो, त्या ऐहिक सुखाची गुरुकिल्ली समजता तुम्ही संन्याशाला? अरे मूर्खा, तुला जर भरभराट हवी असेल, तुझा उत्कर्ष व्हावा असं जर तुला वाटत असेल, तर भुकेल्याला अन्न दे, निराधाराला आधार दे, निराश्रिताला छत दे, आणि हे सगळं निस्वार्थ भावनेने कर। परमेश्वर तुझं कल्याण करेल। जा। नाही नाही, तरी मला आशीर्वाद द्या बाबा। दूर हो, दूर हो, लांब हो म्हटलं ना, निघून जा म्हणून सांगितलं ना तुला। स्पर्श करू नकोस। हे काय बाबा? खबरदार, हात लावायला जाशील तर भस्म होशील। दिव्य कवडी आहे ती। आधीच्या मालकाने स्वतःहून दिल्याशिवाय नवा मालक तिला स्पर्श देखील करू शकत नाही, आणि ज्याच्या मनात पाप आहे अशा साधारण मनुष्याने जर तिला स्पर्श करायचा प्रयत्न केला तर त्याचा मृत्यू निश्चित। तिला स्पर्श करायचा प्रयत्न केलास ना, तर जे आयुष्य जगण्यासाठी भरभराट मागतो आहेस, ते आयुष्यच राहणार नाही तुझ्याकडे। जा, जा म्हणतो ना। मीरा, या दुष्ट जगात क्षणोक्षणी स्वार्थी माणसं आसपास वावरत असताना मला ही कवडी सांभाळता येत नाहीये। तू तर एका अत्यंत दुष्ट प्रवृत्तीच्या जवळ आहेस। कशी सांभाळणार आहेस तू ती कवडी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।